नमस्कार. 2024 या नव्या वर्षातला हा केवळ दुसराच महिना, पण या उन्हापुऱ्या 40 दिवसात अनेक राजकीय आणि सामाजिक घडामोडी उल्कापातासारख्या आढळल्या आहेत. प्रत्येक घडामोडीला काहीतरी संदर्भ आहे, तिचा समाज मनावर किंवा राजकारणावर होणारा काहीतरी परिणाम आहे. यातीलच एक घडामोड आहे भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराच्या घोषणेची. केंद्र सरकारनं 23 जानेवारीपासून 10 फेब्रुवारीपर्यंत 5 व्यक्तींना भारतरत्न देण्याची घोषणा केली. या 5 पैकी 4 हे राजकीय नेते आहेत. यातील बहुतांश नावं ही निर्विवाद आहेत. त्यांचं देशाच्या जडणघडणीतील योगदान सर्वमान्य. पण पुरस्कार देण्यासाठी सरकारनं जी वेळ निवडली आहे त्यावरून वादविवाद होत आहेत आणि सरकारच्या हेतूवर शंका घेतली जाते. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत वेगवेगळ्या मतपेढ्यांना आकर्षित करण्यासाठी भाजपनं भारतरत्नाचं कार्ड वापरलंय असं विरोधी पक्षच नाही तर राजकीय विश्लेषकही म्हणत आहेत. ते असं का म्हणतायत हे जाणून घेण्यासाठी आपल्याला या 5ही भारतरत्नांची पार्श्वभूमी थोडक्यात का होईना माहिती असणं गरजेचं आहे. 23 जानेवारीला भारतरत्नासाठी पहिलं नाव जाहीर झालं ते समाजवादी नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांचं. दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 जानेवारीला कर्पूरी ठाकूर यांची जयंती होती. कर्पूरी ठाकूर हे बिहारमधील मागासवर्गीयाचे आतापर्यंतचे सर्वात मोठे नेते मानले जातात. मंडल आयोगाच्याही आधी मागासवर्गीयांना 26% आरक्षण देण्याचा कायदा त्यांनी बिहारमध्ये लागू केला होता. त्यामुळे ठाकूर यांचं नाव बिहारमधील एका मोठ्या समुदायात आदरानं घेतलं जातं. नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव हे आजचे दिग्गज नेते ठाकूर यांचेच पटशिष्य मानले जातात. तर कर्पूरी ठाकूर यांचा भारतरत्नानं मरणोत्तर गौरव करून भाजपानं तिथल्या मागासवर्गीयाच्या भावनेला हात घातलाय. बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत यश मिळवायचं तर ही मतपेढी आवश्यक आहे आणि भाजपानं नेमकं हेच केलंय. दुसरी गोष्ट म्हणजे ठाकूर यांना भारतरत्न जाहीर होताच काहीच दिवसात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाची साथ सोडून भाजपचा हात हातात घेतला. हाही निव्वळ योगायोग नव्हताच. भारतरत्नासाठीचं दुसरं नाव जाहीर झालं ते माजी उपपंतप्रधान आणि भाजपाचे एकेकाळचे सर्वोच्च नेते लालकृष्ण अडवाणी यांचं. 2014 पासून विजनवासात असलेल्या अडवाणींना अचानक भारतरत्नाचा लाभ झाला. 2019ला त्यांना लोकसभेची उमेदवारीही मिळाली नाही हे लक्षात घ्यावं लागेल. पण आता ते देशातील सर्वोच्च नागरी सन्मानाचे मानकरी ठरले. अयोध्येत बाबरी मशीद पाडून उभारलेल्या राम मंदिराचं लोकार्पण होणं आणि अडवाणींना भारतरत्न मिळणं या एकाच नाण्याच्या दोन बाजू. 1990 पासून सुरू झालेल्या राम जन्मभूमी आंदोलनाचे लालकृष्ण अडवाणी हे चेहरा होते. त्या आंदोलनाचं पर्यवसन बाबरी पाडण्यात झालं आणि देशाचं राजकारण हिंदुत्वाच्या दिशेनं जायला सुरुवात झाली. 2024 हे वर्ष त्यावर कळस चढवणारं ठरलं. त्यामुळे या सर्व राजकारणाचे नायक असणाऱ्या अडवाणींना भारतरत्न मिळणं हे साहजिकच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अडवाणींना भारतरत्न देऊन भाजपनं आपली पारंपरिक हिंदुत्वाची मतपेढी आणखी पक्की केली. अटल अडवाणींचा भाजप आणि मोदी शहांचा भाजप असा फरक करणाऱ्या आपल्याच समर्थकांना चुस्कारण्याचा प्रयत्न भाजपनं या माध्यमातून केल्याचं दिसतंय. भारतरत्नासाठी या 2 नावाच्या घोषणेनंतर आणखी काही दिवसात आणखी 3 नावं जाहीर करून केंद्र सरकारनं आणखी एक मोठा धक्का दिला. या 2 माजी पंतप्रधान आणि एक कृषी संशोधक आहेत. माजी पंतप्रधान PV नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि कृषी तज्ज्ञ MS स्वामीनाथन यांच्या नावाची भारतरत्नासाठी घोषणा झाली. यातील 2 माजी पंतप्रधानांविषयी आपण इथं चर्चा करूयात. माजी पंतप्रधान PV नरसिंह राव यांच्या कार्यकाळात मुक्त बाजारपेठेसाठी भारताची दारं उघडली. आर्थिक गर्तेत सापडलेल्या आपल्या देशाला त्यामुळे नवसंजीवनी मिळाली. देशात नव मध्यम वर्गाचा उदय झाला. त्यामुळे नरसिंह राव यांना देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा नेता म्हणून ओळखलं जातं. अर्थात ज्या उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या धोरणांनी देशाला नवसंजीवनी मिळाली होती त्या धोरणाचे दुष्परिणामही आता 30 वर्षांनी जाणू लागलेत. मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली बेकारी, आर्थिक विषमता, बेसुमार खाजगीकरण आणि आर्थिक असुरक्षितता ही त्याच्या धोरणाची फळं आहेत. असो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नरसिंह राव यांच्याच कार्यकाळात अयोध्येतल्या बाबरी मंदिर पडलं होतं. असं म्हटलं देखील जातं की या सर्व घडामोडींची जाणीव असूनही नरसिंह राव यांनी कठोर पावलं उचलली नाहीत आणि देशाचं सौहार्द वाचवण्यात ते कमी पडले. अर्थात राव यांनी त्यांच्या परीनं या टीकेला उत्तरही दिलं होतं. ते आपण त्यांच्या जुन्या मुलाखतीमध्ये पाहू शकतो. पण राव यांच्यावर नेहमीच RSS आणि भाजपला अनुकरून राजकारण केल्याची टीका केली राहिली. भाजपने राव यांना आपलं शत्रू कधीच मानलं नाही आणि याच कारणामुळे राव यांचं नाव भारतरत्नासाठी निवडलं गेलं असावं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. नरसिंह राव हे पंतप्रधानपदी दक्षिणेतले पहिले नेते होते हेही लक्षात घेतलं पाहिजे. राव यांचा गौरव करून दक्षिणी राज्यातील जनतेला साथ घालण्याचाही भाजपचा हा प्रयत्न आहे. आतापर्यंत दक्षिणी राज्यामध्ये भाजपची डाळ शिजलेली नाही, तेव्हा राव यांच्या नावाचा कितपत उपयोग होतो हे काळच ठरवेल. आता चर्चा करूयात चौधरी चरण सिंह यांची.
अतिशय अल्प काळात पंतप्रधान पद भूषवणारे चरण सिंह उत्तर प्रदेशाचे दोनदा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशात त्यांच्या नावाचा मोठा दबदबाही होता. जाट समुदायातील चौधरी चरण सिंह शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जातात. दिल्लीच्या सीमेवर 1.5 वर्षाखाली झालेलं शेतकरी आंदोलन तुमच्या लक्षात असेल. या आंदोलनानं केंद्र सरकारला 3 कृषी कायदे मागे घेण्यास भाग पाडलं होतं. यात पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग होता. शेतकरी आंदोलनामुळे या प्रदेशातील शेतकरी विशेषतः जाट समुदायात भाजपाच्या विरोधात गेला होता. उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यात असं होणं भाजपला परवडणार नाही. त्यामुळे या भागात प्रभावी असणारा राष्ट्रीय लोकदल हा पक्ष सोबत असणं भाजपसाठी फायद्याचं आहे. इकडे चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देण्याची घोषणा झाली आणि तिकडे चरण सिंह यांचे नातू रालोदचे नेते जयंत सिंह यांनी भाजप सोबत जाण्याचे संकेत दिले. हाही योगायोग असं कसं म्हणता येईल. तेव्हा चरण सिंह यांचा गौरव करून भाजपानं जाट मतदार आपल्याकडे वळवण्यात यश मिळवलं आहे. तो कितपत यशस्वी होईल हे लोकसभा निवडणुकीत आपल्याला दिसेलच. पण थोडक्यात काय तर अस्मिता आणि प्रतीकांचं राजकारण करण्यात भारतीय जनता पक्ष वाकबगार आहे आणि भारतरत्नांची निवड करून हे त्यांनी दाखवून दिलं हे निश्चित. आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला निश्चित कळवा आणि पाहत रहा कडक बात.